नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सामाजिक क्रिया या संदर्भामध्ये मॅक्स वेबर यांचे विचार बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. वेबरच्या विवेचनाप्रमाणे कोणते नीतिशास्त्र राजकारणी व्यक्तीच्या वर्तनाला चालना देतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब. उत्तरदायित्वाचे नीतिशास्त्र हे राजकारणी व्यक्तीच्या वर्तनाला चालना देत असते. प्रश्न क्रमांक 2. वेबरच्या विवेचनाप्रमाणे कोणते नीतिशास्त्र हे साधन साध्याच्या संदर्भात क्रियाचे निर्वचन करणारे असते? तर याचं योग्य उत्तर आहे अ. उत्तरदायित्वाचे नीतिशास्त्र हे साधन साध्याच्या संदर्भात क्रियाचे निर्वचन करणारे असते. प्रश्न क्रमांक 3. मॅक्स वेबरने सामाजिक क्रियेचे खालील कोणते प्रकार सांगितले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व म्हणजेच उद्दिष्टाभिमुख तर्कसंगत क्रिया, मूल्याभिमुख तर्कसंगत क्रिया, संवेगात्मक क्रिया व परंपरागत क्रिया हे 3 प्रकार मॅक्स वेबरने सामाजिक क्रियेचे सांगितले आहेत. प्रश्न क्रमांक 4. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या घडणीत पोषक व प्रेरक अशी शक्ती प्रोटेस्ट आचारशास्त्राच्या विशिष्ट स्वरूपाच्या निर्वचनामुळे उत्पन्न झाली असे स्पष्टीकरण कोणत्या विचारवंताने दिले? तर याचं योग्य उत्तर आहे ब. मॅक्स वेबर यांनी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. वेबरच्या विवेचनाप्रमाणे भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आणि कोणत्या शाखेच्या विचारसूत्रातील सुसंवादित बुद्धीस पटणारे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. कॅल्विनवादी विचार हे भांडवलशाहीचे वैशिष्ट्य सांगणारे आहेत. प्रश्न क्रमांक 6. वेबरच्या विवेचनाप्रमाणे कोणते तत्व हे कॅल्विनवाद विचारशास्त्राचे सार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. तर म्हणजेच स्वकीर्तीसाठीच परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, जन्मास येणाऱ्या प्राण्यास कोणती गती मिळणार हे परमेश्वराने पूर्वीच निर्धारित केले आहे. मुक्ती मिळो किंवा न मिळो, प्रत्येक मानवाने परमेश्वराची कीर्ती वाढवण्यासाठी श्रम केले पाहिजे, हे कॅल्विनवादी आचारशास्त्राचे सार आहेत. प्रश्न क्रमांक 7. वेबरच्या विवेचनाप्रमाणे वस्तुनिष्ठ संभाव्यता व पर्याप्त कारण सिद्धांताची आधारशिला कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. आदर्श प्रारूप हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. वेबरच्या विवेचनाप्रमाणे ऐतिहासिक घटनाच्या स्पष्टीकरणात कोणती पद्धत योग्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. विशिष्टत्व प्रधान पद्धती. प्रश्न क्रमांक 9. वेबरच्या विवेचनाप्रमाणे विशिष्टत्व प्रधान पद्धतीत विशिष्ट घटनेसाठी काय वापरतात? तर याचं उत्तर आहे अ. विशिष्ट कारणे व कारणसमुच्चय जबाबदार ठरतात. प्रश्न क्रमांक 10. दुसऱ्याच्या वर्तनास अभिमुख असणारी व कर्तव्याच्या दृष्टीने अर्थपूर्ण असणाऱ्या कोणत्याही क्रियेला वेबर काय म्हणतो? तर याचं उत्तर आहे ब. सामाजिक क्रिया. प्रश्न क्रमांक 11. डर्खीमच्या विवेचनाप्रमाणे सर्व मूल्यांचा उगम स्रोत हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब. समाज हा सामाजिक मूल्याचा उगम स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 12. वेबरच्या विवेचनाप्रमाणे मूल्यासंबंधीचा निर्णय कोणत्या बाबीवर अवलंबून
असतो? तर याचं उत्तर आहे क. व्यक्तीच्या मनाच्या स्वातंत्र्यावर मूल्याच्या संबंधी विचार हे अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 13. वेबरने राजकारणी व समाजशास्त्रज्ञ यांच्या अभिव्यक्तीमधील भिन्नता दर्शविण्यासाठी कोणत्या दोन संज्ञांचा वापर केलेला आहे? तर याचं उत्तर आहे अ. उत्तरदायित्वाचे नीतिशास्त्र व तत्वनिष्ठतेचे नीतिशास्त्र अशा दोन संज्ञांचा वापर राजकारणी व समाजशास्त्रज्ञ यांच्या अभिव्यक्तीमधील भिन्नता दर्शविण्यासाठी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर याचं उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच वरील सर्व हे विधाने बरोबर किंवा योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर याचं उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच वरील सर्व विधाने हे योग्य किंवा बरोबर आहेत. म्हणजेच गरज वाटल्यास एकाच तथ्याची निरनिराळी आदर्श प्रारूपे बांधू शकतो. एखाद्या घटनेकडे जितक्या विभिन्न दृष्टिकोनातून पाहता येईल त्या घटनेची तितकी आदर्श प्रारूपे बनवणे शक्य आहे. संशोधन व विवरण या दोन्ही पातळीवर एक सुबोधक्षम घटक म्हणून कार्य करणे हीच आदर्श प्रारूपाची खरी भूमिका आहे. हे सर्व विधाने योग्य आहेत. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ड. वेबर आदर्श प्रारूप ऐतिहासिक वास्तविकताच मानतो. हे विधान आहे चूक आहे. प्रश्न क्रमांक 17. इतिहासाचे पद्धतीशास्त्र हा निबंध कोणत्या विचारवंताशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ब. मॅक्स वेबर यांचं ह्या विचारवंताचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 18. 1891 मध्ये रोमन ॲग्रिरियन हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे क. मॅक्स वेबर. प्रश्न क्रमांक 19. 1895 मध्ये दी नॅशनल स्टेट अँड इकॉनॉमिक पॉलिसी हे राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेले भाषण कोणी दिले? तर याचं उत्तर आहे ड. मॅक्स वेबर यांनी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20. प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे क. मॅक्स वेबर यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. मॅक्स वेबरने 1910 मध्ये खालीलपैकी कोणाबरोबर जर्मन सोशॉलॉजिकल सोसायटीच्या स्थापनेत सहभाग घेतला? तर याचं उत्तर आहे क. जॉर्ज शिमेल यांच्याबरोबर सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 22. दी रिलिजन ऑफ चायना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे क. मॅक्स वेबर. प्रश्न क्रमांक 33. ब्रह्मनिरास व विभूती महत्त्व या संकल्पना वेबरने कोणापासून घेतल्या? तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 3. नीत्शे या विचारवंतापासून ब्रह्मनिरास व नीतिमत्व या संकल्पना वेबरने घेतलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 24. वेबरने पद्धतीशास्त्राच्या अनुषंगाने आजही शास्त्रावर सत्ता गाजविणाऱ्या कोणत्या दोन संकल्पनावर कडक टीका केली? तर याचं योग्य उत्तर आहे अ. संख्याकरण व प्रत्यक्षानुभव या दोन संकल्पनावर वेबरने टीका केलेली दिसून येते. प्रश्न क्रमांक 22. वेबरने
समाजशास्त्राच्या पद्धतीशास्त्रा अंतर्ज्ञान याला विरोध केला, कारण की याचे कारण आहे वेबरच्या मते या पद्धतीत भावना व्यवस्थेला प्राधान्य असते, त्यामुळे याला विरोध केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, मॅक्स वेबरच्या विवेचनाप्रमाणे शास्त्राचे कार्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे फक्त काय आहे याचे स्पष्टीकरण व त्यासाठी कारण शोधणे हेच शास्त्राचे कार्य आहे, असं मॅक्स वेबर म्हणतात. प्रश्न क्रमांक 17, वेबरने मूल्याभिमुखता खालीलपैकी कशास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे क. सांस्कृतिक शास्त्रामधून तथ्य कोणत्या कसोटीच्या आधारे निवडले जातात त्या निकषाचा वापर करून मूल्याभिमुखता ठरवली जाते, असं मॅक्स वेबर यांचं म्हणणं आहे. प्रश्न क्रमांक 18, आदर्श प्रारूपात निर्वचनात्मक समाजशास्त्रज्ञाची निर्मिती कोणी केली? तर याचं उत्तर आहे मॅक्स वेबर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, वेबरच्या आदर्श प्रारूपाच्या विश्लेषणात्मक संरचनाचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मृत घटनातील अनुभविक समरूपतेचे मापन करण्याचा प्रयत्न करणे हे आदर्श प्रारूपाच्या विश्लेषणात्मक संरचनाचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर याचं उत्तर आहे आदर्श प्रारूप वास्तविकता असते हे विधान चुकीचं आहे व बाकीचे तीनही विधान हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 31, द थिअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे क. मॅक्स वेबर यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 32, तो संपूर्ण मानवी व्यवहारास ज्यास आत्मनिष्ठित अर्थ लावला जातो त्यास सामाजिक क्रिया म्हणता येईल, असा सामाजिक क्रियेचा अर्थ कोणी लावला? तर याचं उत्तर आहे ड. यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये मॅक्स वेबरने सामाजिक क्रिया संबंधी विचार मांडले आहेत? तर याचं उत्तर आहे ड. द थिअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक्स ऑर्गनायझेशन या ग्रंथामध्ये सामाजिक क्रियेसंबंधी आपले विचार मांडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 34, पार्सनच्या विवेचनाप्रमाणे जेव्हा वेबर जेव्हा समाजशास्त्रात सिद्धांत निर्मितीची चर्चा करतात तेव्हा त्यांच्या सामाजिक क्रियेच्या संकल्पनेचा प्रारंभिक बिंदू खालीलपैकी कोणता होय? तर याचं उत्तर आहे ड. क्रिया हा घटक त्यांनी प्रारंभिक किंवा महत्त्वाचा मानला आहे. प्रश्न क्रमांक 35, मॅक्स वेबरच्या दृष्टीने सामाजिक क्रियेमध्ये खालील कोणत्या बाबी येतात? तर याचं योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व, म्हणजेच कोणतीही क्रिया ज्याला तर्ककर्ता संपन्न करतो ही क्रिया उद्देशप्राप्तीसाठी असावी, ही क्रिया मूल्यात्मक असावी. प्रश्न क्रमांक 36, ज्याचा अर्थ कर्ता लावतो त्याला कर्त्याद्वारे उद्देशप्राप्तीसाठी संपन्न केले जाते व ज्याच्याशी मूल्य जोडलेली असतात त्यास वेबरच्या विवेचनाप्रमाणे काय म्हणता येईल? तर याला सामाजिक क्रिया असं म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 37, वेबरने धर्म, राजकारण, कायदा, भांडवल इत्यादीचे विश्लेषण खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केलेले आहे? तर याचं उत्तर आहे आदर्श प्रारूप
या दृष्टीने किंवा या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38, मॅक्स वेबरने सामाजिक क्रियेचे खालीलपैकी कोणते प्रकार सांगितले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व, म्हणजेच उद्देशाशी संबंधित क्रिया, मूल्याशी संबंधित तार्किक क्रिया व संवेगात्मक क्रिया या 3 प्रकार मॅक्स वेबरने सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 39, सामाजिक क्रियेचा एक प्रकार म्हणून परंपरागत क्रियेचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला? तर याचं उत्तर आहे क मॅक्स वेबर यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 40, मॅक्स वेबरच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या क्रियेमध्ये व्यक्तीचा व्यवहार विवेकपूर्ण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे उद्देशासंबंधित क्रियेमध्ये व्यक्तीचा व्यवहार हा विवेकपूर्ण असतो. प्रश्न क्रमांक 41, वेबरच्या विवेचनाप्रमाणे उद्देशाशी संबंधित क्रियेमध्ये याचं उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 42, वेबरच्या विवेचनाप्रमाणे मूल्याशी संबंधित तार्किक क्रियेमध्ये काय समाविष्ट होते? तर याचं उत्तर आहे ड वरील सर्व, म्हणजेच व्यक्ती आपले उद्दिष्ट प्राप्ती मूल्याच्या आधारावर करते. करता साध्याचे निर्धारण विवेकपूर्ण तर्काला अनुसरून करतो. साध्याला प्राप्त करण्यासाठी जी साधने करता निवडतो त्याचा सामाजिक मूल्याशी निश्चित संबंध असतो.